मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल थर्मोडायनामिक्स बघणार आहे. म्हणजे या चॅप्टर मध्ये सीईटी वाईज जे पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहे आणि इम्पॉर्टंट पीवायक्यूज आहे ते आपण सर्व कव्हर करणार आहे. चला तर लेट्स सर्वात पहिले आपण स्टार्ट करणार आहे सिस्टम अँड सराउंडिंग पासून. तर सिस्टम अँड सराउंडिंग म्हणजे काय? हा इतका इम्पॉर्टंट टॉपिक तर नाहीये की यावरून क्वेश्चन्स येणार, पण हा एक बेसिक पार्ट आहे थर्मोडायनामिक्स स्टार्ट करायसाठी आणि म्हणून आपण याला कव्हर करत आहे. लेट्स से की एक आपल्याजवळ कोणताही बीकर आहे किंवा एक सिलेंड्रिकल कंटेनर आहे किंवा कुठल्याही प्रकारचा कंटेनर आहे ज्यामध्ये काही सबस्टन्स किंवा काही गॅस मॉलिक्युल्स आपल्याकडे आहे ज्याची आपण स्टडी करणार आहे. म्हणजे आपल्याला ज्या सबस्टन्सवर स्टडी करायची आहे, म्हणजे थर्मोडायनामिक स्टडी करायची आहे, त्या सबस्टन्सला आपण आपला सिस्टम म्हणतो. म्हणजे ज्याचं आपल्याला प्रेशर, टेम्परेचर, कंपोजिशन काही गिवन आहे, ज्याची आपल्याला एनर्जी फाइंड आउट करायची आहे किंवा ज्याच्यावर आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. हा जो सबस्टन्स आहे ज्याच्यावर आपल्याला ही सर्व गोष्टी करून पाहायच्या आहेत, त्या सबस्टन्सला आपण आपला सिस्टम म्हणतो. आणि त्या सबस्टन्सच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल त्याचे रूम आहे, ज्या रूम मध्ये तो सबस्टन्स आहे तो, त्याच्या सराउंडिंग मध्ये जर अजून काही ठेवलं असेल ते सर्व सर्व गोष्टी एक्सेप्ट दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. आणि जो युनिवर्स आहे तो बनलेला असतो सिस्टम प्लस सराउंडिंग मिळून. त्यानंतर आता टाइप्स ऑफ सिस्टम कोणकोणते आहे? देयर इज 3 टाइप्स ऑफ सिस्टम: ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम. जेव्हा पण आपल्याकडे एक सिस्टम असते, त्याचा सिस्टमच्या अराउंड जो पार्ट आहे तो एक सराउंडिंगचा पार्ट तयार होऊन जातो. म्हणजे आपल्याकडे ऍट अ टाइम एक सिस्टम आहे आणि त्याचं सराउंडिंग आहे. जर सिस्टम मधून एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होत असेल विथ सराउंडिंग, त्याला आपण ओपन सिस्टम म्हणतो. when system exchanges both energy and matter with the surrounding. For example, आपल्याकडे एक ओपन कप ऑफ टी आहे. हे कप ऑफ टी आहे, ओपन कप म्हणजे ज्यामध्ये चहा आहे आणि याच्यावर झाकण नाही आहे. म्हणजे काय होत आहे, हा जो गरम चहा आहे यामधली हीट एनर्जी पण सराउंडिंग मध्ये रिलीज होऊन राहिली, प्लस हा लिक्विड टी आहे. जो चहा असते तो लिक्विड फॉर्म मध्ये असते, पण गरम असल्यामुळे याच्या वेपर्स बाहेर निघत आहे. म्हणजे लिक्विड स्टेट ऑफ मॅटर पासून तो गॅसेस स्टेट ऑफ मॅटर मध्ये जात आहे. याचा अर्थ सराउंडिंग सोबत मॅटरचे एक्सचेंज पण होत आहे. अशा प्रकारे इथं एनर्जी एक्सचेंज, हीट एनर्जी एक्सचेंज आणि मॅटर एक्सचेंज होत आहे. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे हे झालं एका ओपन सिस्टमचं एक्झाम्पल. तसंच जर आता आपल्याकडे तोच कप ऑफ टी आहे, हॉट टी एका कप मध्ये आहे आणि त्याला आपण कव्हर केला आहे एका लीडने. म्हणजे आता काय होत आहे, जो मॅटर आहे म्हणजे लिक्विड टी आहे तो वेपर्सच्या फॉर्म मध्ये बाहेर नाही जात आहे, पण जी हीट एनर्जी आहे ती एक्सचेंज होत आहे सराउंडिंग सोबत. जर आपण या कपला टच केलं तर आपण पाहू शकतो की आपल्याला गरम फील होईल. याचा अर्थ हीट एनर्जी जी आहे कपाच्या आतमधून बाहेर येत आहे, पण मॅटर बाहेर नाही जात आहे. तर आपण डेफिनेशन वाईज म्हणू शकतो की व्हेन सिस्टम एक्सचेंजेस ओनली एनर्जी विथ द सराउंडिंग अँड नॉट द मॅटर, इट इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टम. पण जर एक असा सिस्टम आहे जो एनर्जी पण एक्सचेंज नाही करत आहे, नायदर एक्सचेंजेस एनर्जी नॉर एक्सचेंजेस मॅटर, such type of system are called as isolated system. For example, थर्मास. जेव्हा आपण चहाला एखाद्या थर्मास मध्ये ठेवतो तर मॅटर एक्सचेंज तर नाहीच होत, प्लस जर आपण थर्मासला बाहेरून टच करून पाहिलं तर आपण पाहू शकतो की एनर्जीचं पण एक्सचेंज नाही होत. म्हणजे आपण गरम पण फील नाही करू शकत. तर अशा सिस्टमला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टम. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम. एक असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक असते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अशा प्रॉपर्टीज असतात ज्या सिस्टमच्या अमाउंट ऑफ मॅटरवर डिपेंड करते सिस्टम मध्ये किती प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एक बीकर आहे ज्यामध्ये 10 kgs ऑफ काही सबस्टन्स प्रेझेंट आहे. केजी म्हणजे काय झाला, मास झाला. त्यानंतर हा मास काहीतरी व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल, याची काहीतरी इंटरनल एनर्जी असणार, हीट कॅपॅसिटी असणार, नंबर ऑफ मोल्स या सबस्टन्सचे किती आहे. म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टीज झाल्या मास, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, इंटरनल एनर्जी, या प्रॉपर्टीज तुम्ही लक्ष द्या की जर तुम्ही अमाउंट ऑफ सबस्टन्स वाढवाल त्या प्रॉपर्टीज वाढेल, अमाउंट ऑफ सबस्टन्स कमी कराल त्या प्रॉपर्टीजची जी क्वांटिटी आहे ती कमी होईल. म्हणजे या सर्व प्रॉपर्टीज अमाउंटवर डिपेंड करत आहेत, जे अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्यावर डिपेंड करत आहे. अशा प्रॉपर्टीजला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता आहे त्याच्याच अपोजिट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे अशा काही प्रॉपर्टीज ज्या सिस्टम मध्ये किती अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्यावर डिपेंड करत नाही. फॉर एक्झाम्पल, प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी. तुम्ही यामध्ये आणखी काही मोल्स ऍड करा किंवा यातून आणखी काही मोल्स रिमूव्ह करा,
अशा तुम्ही अमाऊंट जरी चेंज करा तरी या प्रॉपर्टीज चेंज होत नाही. अशा प्रॉपर्टीजला आपण म्हणतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर अशावर आपल्या या प्रॉपर्टीजवर क्वेश्चन्स येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन बघा, which among the following is the example of intensive property of the system? Intensive property म्हणजे does not depend on amount of matter. amount of matter. आता एक्झाम्पल आहे व्हॉल्यूम, डिपेंड करते मॅटरवर. एन्थॅल्पी डिपेंड करते. एंट्रॉपी पण डिपेंड करते. पण मोलार व्हॉल्यूम काय असते? एका मोलचं व्हॉल्यूम. जरी तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऍड करा किंवा रिमूव्ह करा, पण डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूमला जर आपण डिवायडेड बाय 1 मोल व्हॉल्यूम केला तर तो आपल्याला मोलार व्हॉल्यूम देणार. म्हणजे 1 मोलचं व्हॉल्यूम आहे ते 1 मोलचंच व्हॉल्यूम राहील. इट इज नॉट डिपेंडिंग ऑन हाऊ मच अमाउंट ऑफ मॅटर वी आर ऍडिंग ऑर रिमुव्हिंग. म्हणून मोलार व्हॉल्यूम जो आहे तो एक्झाम्पल आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा. आता स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन, दीज आर टू टाइप्स ऑफ फंक्शन्स. आता स्टेट फंक्शन काय असते? स्टेट फंक्शन्स म्हणजे असे फंक्शन्स ते सिस्टमच्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डिपेंड करते. सिस्टम कोणत्या पाथ फॉलो करत आहे त्या स्टेट्सला अचीव्ह करायसाठी त्या पाथवर डिपेंड करत नाही. अशा फंक्शन्सला आपण म्हणतो स्टेट फंक्शन. फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. सपोज हे जे आहे एक आपण सिस्टम कन्सिडर करू. हा सिस्टम इनिशियली आहे, प्रेशर त्याचा P1, टेम्परेचर T1. थोड्या वेळानंतर त्याचं प्रेशर आहे P2, टेम्परेचर T2. आता या सिस्टमला या प्रेशर पासून या प्रेशर आणि टेम्परेचर पर्यंत न्यायसाठी आपण आयसोथर्मल प्रोसेस वापरली, एडियाबॅटिक प्रोसेस वापरली, आयसोबॅरिक प्रोसेस वापरली, कोणती प्रोसेस वापरली असेल, म्हणजे कोणताही पाथ जर घेतला असेल तर त्या पाथवर प्रेशर टेम्परेचर डिपेंड करत नाही, इंडिपेंडेंटली चेंज होतात. प्रेशर आणि टेम्परेचर जस्ट डिपेंड करते इनिशियल स्टेट काय होतं आणि फायनल स्टेट काय होतं सिस्टमचं त्यावर. म्हणजे हे झाले स्टेट फंक्शन्स. तर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आर स्टेट फंक्शन्स. पण जर आपण वर्क डन पाहिलं, आता पुढे चालून आपण बघूच, वर्क डनचा फॉर्म्युला प्रत्येक प्रोसेससाठी वेगवेगळा आहे. आयसोथर्मल प्रोसेससाठी वर्क डन वेगळं असते, आयसोबॅरिक प्रोसेससाठी वर्क डन वेगळं असते, आयसोकोरिकसाठी वर्क डन वेगळं असते. म्हणजे वर्क डन जे आहे ते डिपेंड करत आहे की सिस्टमने कोणता पाथ चूज केला. आयसोथर्मल चूज केला, आयसोबॅरिक चूज केला की आयसोकोरिक चूज केला. म्हणजे वर्क डन काय आहे? पाथ डिपेंडंट प्रॉपर्टी आहे. पाथ डिपेंडंट प्रॉपर्टी किंवा पाथ डिपेंडंट फंक्शन्सलाच आपण काय म्हणतो? पाथ फंक्शन्स म्हणतो. आणि पाथ फंक्शन्सचे एक्झाम्पल काय आहे? वर्क अँड हीट. नेक्स्ट, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमची सिंपल डेफिनेशन बघून घ्या. A system is said to be in thermodynamic equilibrium when state functions do not vary with time. For example, एक सिस्टम आहे ज्याचे काही सपोज प्रेशर आहे, त्याच्यावर काहीतरी टेम्परेचर आपण ठेवलेलं आहे आणि प्लस त्याचं काहीतरी व्हॉल्यूम आहे. या सिस्टमला आपण काहीतरी टी टाइम से 1 आवर किंवा 1 आवर पेक्षा 10 आवर्स साठी ठेवून राहिलो. पण याचे जे स्टेट फंक्शन्स आहे म्हणजे प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम चेंज नाही होत आहे. जे इनिशियली होते तेच आता पण आहे. तर अशा वेळेस आपण म्हणतो की ते सिस्टम एक थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. नेक्स्ट आता बघूया आपण टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस. म्हणजे असे कोणते कोणते प्रोसेसेस आहे ज्याला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो, किंवा जेव्हा सिस्टम एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट मध्ये जाते तेव्हा तो कोणता कोणता किंवा पाथ फॉलो करू शकते ते आपण बघू. तर सर्वात पहिले आहे आयसोथर्मल प्रोसेस. बघा, थर्मल म्हणजे काहीतरी टेम्परेचर रिलेटेड प्रोसेस असायला पाहिजे ही. तर आयसोथर्मल म्हणजे सेम टेम्परेचर. ज्या टेम्परेचरवर एका कॉन्स्टंट टेम्परेचरवर प्रोसेस जर होत असेल त्याला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. जर कॉन्स्टंट टेम्परेचर आहे म्हणजे टेम्परेचर चेंज नाही होत आहे, म्हणजे डेल्टा टी जो आहे चेंज इन टेम्परेचर तो 0 राहणार आहे. आता जी इंटरनल एनर्जी आहे सिस्टमची ती पण टेम्परेचर डिपेंडंट असते. जर टेम्परेचर चेंज नाही होत आहे इंटरनल एनर्जी पण चेंज नाही होणार. म्हणजे जर चेंज इन टेम्परेचर 0 आहे म्हणजे डेल्टा टी 0 आहे, याचा अर्थ डेल्टा यू पण 0 राहील, चेंज इन इंटरनल एनर्जी पण 0 राहील. तर हे झालं आयसोथर्मल प्रोसेस. आता बघा आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस ज्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. आता आयसोबॅरिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रेशर चेंज नाही होत आहे. प्रेशर चेंज नाही होत आहे म्हणजे चेंज इन प्रेशर काय राहील? 0 राहील, डेल्टा पी इक्वल टू 0 राहणार. आता आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे ज्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे सिस्टमचे जे व्हॉल्यूम आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे
तुम्ही इनिशियली प्रेशर P1 घ्या, T1 घ्या, मग त्यानंतर जे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवा आणि प्रोसेसला सिस्टमला घेऊन जा एका दुसऱ्या स्टेटवर, जिथे त्याचं जे प्रेशर आहे ते आहे P2 T2, प्रेशर आहे P2 आणि टेम्परेचर आहे T2. पण स्टेट चेंज झालं, प्रेशर टेम्परेचर चेंज झालं, पण व्हॉल्यूम चेंज झालेलं नाही. अशा प्रोसेसला आपण म्हटलं आयसोकोरिक प्रोसेस. आता व्हॉल्यूम काय आहे? कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेल्टा व्ही होणार 0, कारण चेंज इन व्हॉल्यूम होणार 0. मग एडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय? एडियाबॅटिक प्रोसेस एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये सिस्टम हीट एक्सचेंज किंवा एनर्जी एक्सचेंज करत नाही विथ द सराउंडिंग. म्हणजे सिस्टम मध्ये जितकी एनर्जी आहे ती विथ द सराउंडिंग एक्सचेंज होत नाही. डेल्टा क्यू इज इक्वल्स टू 0, क्यू इज इक्वल्स टू 0, याला आपण म्हणतो एडियाबॅटिक प्रोसेस. आता आपल्याला माहित आहे आयडियल गॅस लॉ, PV इज इक्वल्स टू nRT. आता जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आपण आयसोथर्मल प्रोसेस साठी गोष्ट करू. PV इज इक्वल्स टू nRT आपल्याकडे आहे, यातलं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, R पण कॉन्स्टंट आहे आणि नंबर ऑफ मोल्स पण सिस्टम साठी कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ PV इज इक्वल्स टू काहीतरी कॉन्स्टंट. ठीक आहे. आता P इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू V आपण म्हणू शकतो याच्यावरून. जर आपण कॉन्स्टंट रिमूव्ह केला किंवा याला अशा वेळी बघा, P इज इक्वल्स टू C अपॉन V होणार. जर आपण C ला रिमूव्ह केलं तर इथे एक प्रपोर्शनॅलिटी साइन येईल, P इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू V. म्हणजे आपण म्हणू शकतो की आयझोथर्मल प्रोसेस साठी P1 V1 इक्वल टू P2 V2. तर P1 V1 जे आहे ते सिस्टमचे इनिशियल प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे, P2 V2 फायनल प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे. तर ही झाली आयसोथर्मल प्रोसेस साठी अप्लाय होणारी इक्वेशन प्रेशर व्हॉल्यूमची. आता आयसोबॅरिक बघा. आयसोबॅरिक मध्ये आपण काय म्हणू शकतो? प्रेशर कॉन्स्टंट आहे, तर आपण कॉन्स्टंट सर्व एका साईडला घेऊन जाऊ, म्हणजे V अपॉन T इज इक्वल्स टू NR अपॉन P. आता बघा, आयसोबॅरिक प्रोसेस साठी ही जी साईड आहे ही झाली पूर्ण कॉन्स्टंट, म्हणजे V अपॉन T इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. तर आपण लिहू शकतो V1 किंवा V इनिशियल किंवा V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 अपॉन T2. म्हणजे आयसोबॅरिक प्रोसेस जेव्हाही क्वेश्चन मध्ये म्हटली असेल तेव्हा आपण हा फॉर्म्युला आयसोबॅरिक प्रोसेस साठी यूज करू शकतो की इनिशियल व्हॉल्यूम अपॉन टेम्परेचरचा जो रेशो आहे तो इक्वल राहील फायनल व्हॉल्यूम अपॉन टेम्परेचरच्या रेशो सोबत, म्हणजे V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 अपॉन T2. आता बघा आयसोफोरिक प्रोसेस साठी काय यूज करू आपण ते बघू. आयसोफोरिक प्रोसेस साठी बघा, PV इज इक्वल्स टू nRT मध्ये V कॉन्स्टंट असणार, म्हणजे P अपॉन T इज इक्वल्स टू NR अपॉन V. हा पार्ट झाला कॉन्स्टंट आयसोकोरिक साठी, म्हणजे P अपॉन T इज इक्वल्स टू कॉन्स्टंट झाला. म्हणजे मी लिहू शकतो की P1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 अपॉन T2. म्हणजे इनिशियल प्रेशर अपॉन टेम्परेचरचा जो रेशो आहे तो इक्वल राहील फायनल प्रेशर अपॉन टेम्परेचरच्या रेशिओला फॉर आयसोकोरिक प्रोसेस. तर अशा प्रकारे या तीन प्रोसेस साठी आयसोथर्मल, आयसोबॅरिक आणि आयसोकोरिक या तीन प्रोसेस साठी आपल्याकडे तीन इक्वेशन्स यूज साठी आहेत. जसं आयसोथर्मल साठी P1 V1 इक्वल टू P2 V2, आयसोबॅरिक साठी V1 अपॉन T1 इक्वल टू V2 अपॉन T2 आणि आयसोकोरिक साठी P1 अपॉन T1 इक्वल टू P2 अपॉन T2. त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये काय काय कॉन्स्टंट्स आहे आणि त्याचे चेंज इन, जसं टेम्परेचर डेल्टा T इक्वल्स टू 0, मग डेल्टा P इक्वल्स टू 0 आणि डेल्टा V इक्वल्स टू 0 हे रिस्पेक्टिव्ह प्रोसेसेस मध्ये असणार आहे. आता बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? अशी प्रोसेस ज्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स जो आहे फक्त इन्फायनाइटसिमली ग्रेटर आहे दॅन अपोजिंग एक्सटर्नल फोर्स. म्हणजे हा सिलेंडर बघा, या सिलेंडर मध्ये एक इंटरनली फोर्स लागत आहे त्याला मी P इन म्हणतो, आणि एक एक्सटर्नली पण प्रेशर लागत आहे P एक्सटर्नल ज्याला मी म्हणतो. आता हा जो P इन आहे हा आहे आपला ड्रायव्हिंग फोर्स. रिव्हर्सिबल प्रोसेस एक अशी प्रोसेस असते ज्यामध्ये हा ड्रायव्हिंग फोर्स P इन फक्त थोड्याशा अमाऊंटनी मोठा आहे फ्रॉम P एक्सटर्नल. म्हणजे P एक्सटर्नल पेक्षा हा P इन मोठा आहे, ड्रायव्हिंग फोर्स मोठा आहे विथ व्हेरी स्मॉल अमाऊंट. आणि ज्यामुळे काय होत आहे की जेव्हा पण सिस्टमची मुवमेंट होते तेव्हा एका छोट्याशा मुवमेंटमुळे हा अपवर्ड मोशन पॉसिबल होते, कारण खालचा फोर्स लागणारा जो आहे तो इन्फायनाइटसिमली ग्रेटर आहे दॅन एक्सटर्नल फोर्स. पण ही जी मुवमेंट आहे जी या साईडला होत आहे ती मुवमेंट आपण चेंज करू शकतो. दिस कॅन बी रिव्हर्स्ड बाय अ स्लाइट चेंज इन द अपोजिंग फोर्स. म्हणजे हा अपोजिंग फोर्स आता स्लाइटली लहान आहे म्हणून मोशन होत आहे, खालचा फोर्स मोठा आहे,
पण तेच जर तुम्ही स्लाइड चेंज करा, म्हणजे वरच्या फोर्सला स्लाइटली बिगर बनवा, म्हणजे वाढवा, जेणेकरून काय होईल, जी डायरेक्शन आहे ती मोशनची चेंज होऊन जाईल. जर वरचा फोर्स मोठा झाला तर वरून खाली मोशन होणे सुरू होईल. म्हणजे इन शॉर्ट, रिव्हर्सिबल प्रोसेस एक अशी प्रोसेस आहे जी खूप स्लो होते आणि जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो नेहमी एक्सटर्नल फोर्स पेक्षा एका स्मॉल अमाउंटनी मोठा असतो, ज्यामुळे ड्रायव्हिंग फोर्सच्या डायरेक्शननी मोशन होते. तर ही झाली रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन. रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन आहे ती इतकी इम्पॉर्टंट नाही, पण याचे जे फीचर्स आहेत त्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकते. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस, अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. तर आता बघू आपण फीचर्स काय काय आहे. ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय इन्फायनाइटसिमल अमाउंट. म्हणजे दोन्ही फोर्सेस जे आहेत, खालून लागणारा जो आहे तो आहे ड्रायव्हिंग फोर्स आणि वरतून जो लागत आहे तो आहे आपला अपोजिंग फोर्स. तर दोन्ही फोर्सेस कमी अमाऊंटने एकमेकापासून डिफर करते. सपोज हा 5 न्यूटन आहे, तर हा फक्त 5.0001 न्यूटन आहे, म्हणजे व्हेरी इन्फायनाइटसिमल डिफरन्स आहे. प्रोसेस कॅन बी रिव्हर्स्ड बाय इन्फायनाइटसिमल चेंज. जर आपण फक्त थोडासा चेंज केला अपोजिंग फोर्स मध्ये, म्हणजे थोड्याशा यानी जर आपण अपोजिंग फोर्स वाढवला तर प्रोसेस रिव्हर्स होऊन जाईल. म्हणजे हा मोठा फोर्स आहे आणि या डायरेक्शननी मोशन होत आहे. जर आपण या फोर्सला वाढवलं, वरून लागणाऱ्या फोर्सला वाढवलं, तर मोशन या डायरेक्शननी होणं सुरू होईल, म्हणजे अपोजिट डायरेक्शननी होईल. रिव्हर्सिबल प्रोसेस proceeds infinitely, slowly and takes place in infinite number of steps. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे ती खूप स्लो प्रोसेस असते, इन्फानाइटली स्लोली असते आणि इट टेक्स प्लेस इन इन्फानाइट नंबर ऑफ स्टेप्स. खूप इन्फानाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते. स्मॉल स्मॉल स्टेप्स मध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते. त्यानंतर ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टेप ऑफ द प्रोसेस द सिस्टम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम. म्हणजे हा जो बार आहे, ही जे पिस्टन आहे, ही पहिले इथे होती, हळूहळू ही वर जाणं यांनी स्टार्ट केलं. स्टेप वाईज हिने वर जाणं स्टार्ट केलं. पहिले ती इथून इथे आली, मग ती इथून इथे आली, मग परत आणखी फोर्स अप्लाय झाला, नेक्स्ट स्टेप मध्ये ती इथून इथे आली. तर अशा प्रकारे स्टेप वाईज प्रत्येक स्टेप मध्ये ही प्रोसेस होत गेली. इन्फायनाइटसिमली स्लोली विथ इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स ही प्रोसेस होत गेली. पण प्रत्येक स्टेपवर काय झालं, सिस्टमनी एक मेकॅनिकल इक्विलिब्रियम अचीव्ह केलं. म्हणजे सिस्टम इज इन इक्विलिब्रियम ऍट एव्हरी स्टेप. हे आहे रिव्हर्सिबल फीचर्स, रिव्हर्सिबल प्रोसेसचे काही फीचर्स, इम्पॉर्टंट फीचर्स. तेव्हा आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो आणि जेव्हा वर्क इज डन बाय द सिस्टम होत आहे तेव्हा आपण नेगेटिव्ह व्हॅल्यू घेतो. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलं असेल की वर्क डन बाय द सिस्टम आहे 5 जूल, तर आपण त्याला घेऊ W इज इक्वल्स टू -5, कारण बाय द सिस्टम म्हटलंय. आणि जर म्हटलं असेल की वर्क डन ऑन द सिस्टम इज 5 जूल, तर आपण वर्क डन इज इक्वल्स टू +5 जूल घेऊ, कारण ऑन द सिस्टम म्हटलं आहे. तर हे जे साइन कन्व्हेन्शन आहे हे लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर आता ऍक्च्युली आपण एक्सप्रेशन बघू की प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं एक्सप्रेशन काय असते. तर हे बघा, आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया असते. तर फोर्स इज इक्वल्स टू काय होणार, प्रेशर इंटू एरिया. पण आपण एक्सटर्नल प्रेशर कन्सिडर करत आहे, म्हणजे हे आपलं सिस्टम होतं, या सिस्टम मध्ये जो अंदरून पी लागत आहे तो आपण यूज नाही करत आहे. प्रेशरचं सिस्टमचं जे मोशन आहे ते तर या डायरेक्शननी होत आहे, पण आपण फोर्स हा यूज करत आहे आपल्या फॉर्म्युलामध्ये, पी एक्सटर्नल. आणि या फोर्सची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कोणती आहे, अपोजिट टू द ड्रायव्हिंग फोर्स आहे. म्हणून आपण नेगेटिव्ह साइन यूज केला. आपण फोर्सचं एक्सप्रेशन लिहिताना इथे मायनस यूज केला आणि जो प्रेशर आहे तो इथे EXT म्हणजे एक्सटर्नल प्रेशर घेतला. तर आता फोर्स मिळाला आपल्याला -P एक्सटर्नल इंटू एरिया. आता वर्क डन काय असते, वर्क डन इज इक्वल्स टू असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्सचं एक्सप्रेशन पहिले ऍज इट इज खाली लिहा, हे झालं फोर्स इंटू डी म्हणजे झाला डिस्प्लेसमेंट. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हे पिस्टन होती, असा सिस्टम होता आणि पिस्टन होती. पिस्टनला आपण वर मूव्ह केलं आणि तिने इतकं डिस्टन्स आता कव्हर केलं, तर हे डिस्टन्स झालं डी. या डिस्टन्सला आपण इथे लिहिलेलं आहे. आता बघा, ए इंटू डी म्हणजे एरिया इंटू जो डिस्टन्स कव्हर झाला, हा पिस्टनचा एरिया होता इनिशियल. आता एरिया तर तितकाच आहे, पण तिने इतका डिस्टन्स कव्हर केला, हा फायनल. तर अशा प्रकारे हा जो व्हॉल्यूम पिस्टननी कव्हर केला, हा व्हॉल्यूम काय झाला, ए इंटू डी झाला. हा झाला चेंज इन व्हॉल्यूम, इतका व्हॉल्यूम चेंज झाला.
तर आपण म्हटलं डेल्टा व्ही इज इक्वल्स टू ए इंटू डी, म्हणजे ए इंटू डी ला आपण या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केलं डेल्टा व्ही नी. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय झाला, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आणि आपल्याला माहिती आहे डेल्टा व्ही काय आहे, चेंज इन व्हॉल्यूम आहे, म्हणजे व्हॉल्यूम फायनल V2 मायनस व्हॉल्यूम इनिशियल V1. तर V2 मायनस V1 ने रिप्लेस केला आपण फॉर्म्युलामध्ये. आणि अशा प्रकारे हे जे फॉर्म्युला तयार झाले दोन, हे झाले आपला वर्क डनचा फॉर्म्युला, प्रेशर व्हॉल्यूम वर्क डनचा फॉर्म्युला. आता हे काही कन्व्हर्जन फॅक्टर्स आहेत जे सीईटीच्या क्वेश्चन साठी यूज होऊ शकते. जसं जूलला आपल्याला पास्कल मीटर क्यूब मध्ये करायसाठी, पास्कलला आपल्याला जर सिंपल एसआय युनिट्स मध्ये आणायचं असेल म्हणजे केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स स्क्वेअर, बार म्हणजे 10⁵ पास्कल, आणि पास्कलला आपण केजी मीटर सेकंडच्या फॉर्मॅट मध्ये कसं आणायचं ते 10⁵. मग त्यानंतर बार 1 बार डीएम क्यूब इज इक्वल्स टू 100 जूल. हा एक इम्पॉर्टंट कन्व्हर्जन फॅक्टर आहे की जेव्हाही बार डीएम क्यूब मध्ये दिला असेल क्वेश्चन मध्ये आणि आन्सर्स मध्ये म्हणजे ऑप्शन्स मध्ये आपल्याला जूल्स मध्ये दिला आहे, तर मग आपला आन्सर जे बार डीएम क्यूब मध्ये आलं त्याला जूल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, त्यासाठी हा एक इम्पॉर्टंट कन्व्हर्जन फॅक्टर आहे. त्यानंतर बघा, आता जर गॅस एक्सपांड होत आहे व्हॅक्यूम मध्ये तेव्हा वर्क डन किती होईल मला सांगा. हा जो फोर्स आहे वर्क डनचा म्हणजे वर्क डन साठी लागणारा जो फोर्स आहे तो आहे पी एक्सटर्नल. आणि व्हॅक्यूम मध्ये आपण म्हणतो की एक्सटर्नल फोर्स 0 असते, म्हणजे जर गॅस व्हॅक्यूम मध्ये एक्सपांड होत आहे तर वर्क डन पण टोटल किती राहील, 0 राहील. त्यानंतर मॅक्सिमम वर्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम द चेंज इन विच थर्मोडायनामिकली रिव्हर्सिबल प्रोसेस इज टेकिंग प्लेस. म्हणजे एक अशी प्रोसेस जे थर्मोडायनामिकली रिव्हर्सिबल आहे, म्हणजे जर रिव्हर्सिबल प्रोसेस होत आहे तर रिव्हर्सिबल प्रोसेसच्या केसमध्ये आपल्याला जे वर्क डन मिळते ते असते मॅक्सिमम वर्क डन. आता बघा, हा एक सिंपल क्वेश्चन आहे मागच्या कन्सेप्टवर. वर्क डन W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. आता या कन्सेप्टवर आपण हा क्वेश्चन बघत आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन इन जूल इफ 1 मोल ऑफ आयडियल गॅस N is equals to 1 is compressed from 25 dm cube to 13 dm cube. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम होता 25, त्याला आपण कंप्रेस करून आपण त्याचा फायनल व्हॉल्यूम बनवला 13 dm cube. ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणजे पी एक्सटर्नल काय आहे, 4 बार. तर आपल्याला बघा सर्व व्हॅल्यूज गिवन आहे, जस्ट वर्क डनच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. पण एक वेळा आपण पहिले टाकून घेऊ, मग त्यानंतर इथे ट्रिक बघू. मायनस पी एक्सटर्नल, पी एक्सटर्नल काय आहे 4, डेल्टा व्ही काय होणार V2 मायनस P1 म्हणजे -4 इंटू 13 मायनस 25. आता बघा इथे जे आपल्याला आन्सर मिळेल ते आन्सर असणार, प्रेशर काय होता आपला बार आणि व्हॉल्यूम काय होतं डीएम क्यूब, म्हणजे आपल्याला वर्क डन जे मिळत आहे ते मिळत आहे बार डीएम क्यूब मध्ये, पण ऑप्शन्स आपल्याला दिले आहे जूल्स मध्ये. तर बार डीएम क्यूबला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल इंटू जूल्स. तर जूल्स मध्ये कन्वर्ट करायसाठी काय करायचं असते, मल्टिप्लाइड बाय 100, कारण 1 बार डीएम क्यूब इज इक्वल्स टू 100 जूल. तर जे पण आन्सर इथे येणार म्हणजे जे पण आन्सर तुम्हाला मिळणार त्याला मल्टिप्लाय बाय 100 करा आणि जे आन्सर येईल ते आन्सर असणार तुमचं इथे फायनल आन्सर, त्याला टिक करायचं. आता बघा मॅक्सिमम तुम्हाला माहिती कधी होते, मॅक्सिमम वर्क असते प्रोसेस होते तेव्हा. तर मॅक्सिमम वर्कचं एक्सप्रेशन काय आहे ते आता आपण बघू. मॅक्सिमम वर्कचं एक्सप्रेशन आहे W max इज इक्वल्स टू असते -2.303 nRT log ऑफ P1 अपॉन P2. पण जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर जर प्रोसेस होत आहे तर त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे P1 V1 इक्वल टू P2 V2 असते, करेक्ट. म्हणजे P1 अपॉन P2 ला रिप्लेस करू शकतो V2 अपॉन V1 नी पण. तर हा फॉर्म्युला जो आहे मॅक्सिमम वर्क डनचा तो इन द केस ऑफ कॉन्स्टंट टेम्परेचर 2.303 nRT log ऑफ V2 बाय V1 असं आपण यूज करता येते, पण टेम्परेचर काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. तर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. मॅक्सिमम वर्क डन वर डायरेक्ट क्वेश्चन्स पण विचारला जातात, सर्व पॅरामीटर्स गिवन असणार आणि तुम्हाला जस्ट W max कॅल्क्युलेट करायचं असेल. नेक्स्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणते तर त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण डायरेक्टली पाहू.
मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या थर्मोडायनामिक सिस्टमवर काही प्रोसेस परफॉर्म होत आहे, तर जी इंटरनल एनर्जी आहे सिस्टमची ती किती चेंज होते, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू कसा चेंज होते. तर डेल्टा यू चेंज होते जो डिपेंड करते क्यू वर आणि डब्ल्यू वर, म्हणजे हीट एक्सचेंज बाय द सिस्टम आणि वर्क डन बाय द सिस्टम किंवा ऑन द सिस्टम. या दोन पॅरामीटर्सवर काय डिपेंड करत आहे, इंटरनल एनर्जीचा चेंज सिस्टमचा तो डिपेंड करत आहे. तर हे झाला फर्स्ट लॉ. आता फर्स्ट लॉला आपण वेगवेगळ्या प्रोसेसच्या थ्रू बघू. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस साठी फर्स्ट लॉ कसा असते, एडियाबॅटिक साठी, आयसोकोरिक साठी, आयसोबॅरिक साठी. तर सर्वात पहिले बघा आयसोथर्मल प्रोसेस, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहील प्रोसेस साठी, म्हणजे डेल्टा टी झिरो राहील. जर टेम्परेचर कॉन्स्टंट आणि डेल्टा टी झिरो म्हणजे डेल्टा यू झिरो, हे आपण बघितलं होतं जेव्हा आपण टाइप्स ऑफ प्रोसेस सर्व डिटेलमध्ये बघितल्या. तर जर डेल्टा यू झिरो झाला, फर्स्ट लॉचं एक्सप्रेशन कसं होणार, झिरो इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू, म्हणजे क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. तर हे झालं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. याला आपण म्हणतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आता नेक्स्ट आहे एडियाबॅटिक प्रोसेस. तर एडियाबॅटिक प्रोसेस बघा, एडियाबॅटिक प्रोसेस साठी आपण बघितलं होतं काय असते, क्यू इक्वल्स टू झिरो असते. जर क्यू इक्वल्स टू झिरो आहे तर एडियाबॅटिक प्रोसेस साठी काय राहील, डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू. आयसोथर्मल साठी होता क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. आयसोकोरिक साठी बघा डेल्टा व्ही इक्वल्स टू झिरो असते, म्हणजे प्रेशर वर्क डनचं जे एक्सप्रेशन आहे मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही ते झिरो होणार जर डेल्टा व्ही इक्वल्स टू झिरो आहे. तर जर हे झिरो झालं म्हणजे डब्ल्यू इक्वल्स टू झिरो झाला. डब्ल्यू इक्वल्स टू झिरो झाला तर इक्वेशन फायनली फर्स्ट लॉची काय बनली, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू. हे झालं आयसोकोरिक साठी. आता आयसोबॅरिक साठी बघा, आयसोबॅरिक साठी तर काय असते, प्रेशर कॉन्स्टंट असते. प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. प्रेशर कॉन्स्टंट जो जसा तसा राहील, तर देअर विल बी नो चेंज इन दिस इक्वेशन. ही इक्वेशन तशी आपण आयसोबॅरिक साठी यूज करू. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू. क्यू ला आपण लिहू शकतो क्यू पी, म्हणजे हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. क्यू लिहिला तरी चालेल, पण क्यूपी एक स्पेसिफिक वे डिनोट करायचा फॉर आयसोबॅरिक प्रोसेस. आणि हा आहे मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. डब्ल्यूच्या जागी मी एक्सप्रेशन कम्प्लीट लिहिला. अशा प्रकारे हा झाला आपला फर्स्ट लॉ फॉर डिफरंट प्रोसेसेस. आणि जनरल फर्स्ट लॉ आहे तो आहे डेल्टा यू प्लस इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. आता आपण क्वेश्चन बघू. पहिला क्वेश्चन आहे, सिस्टम परफॉर्म्स मेकॅनिकल वर्क इक्वल टू 15 किलो जूल. सिस्टम परफॉर्म्स वर्क म्हणजे वर्क डन बाय द सिस्टम आहे, अँड लुजेस 2 किलो जूल ऑफ हीट टू द सराउंडिंग. लुजेस म्हणत आहे म्हणजे सिस्टमनी हीट लूज केली, हीट रिमूव्ह झाली, याला मायनस साइन सोबत घ्यावं लागेल. व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. आपल्याला डेल्टा यू विचारला आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. तर बघा आता सिस्टम परफॉर्म्स वर्क म्हटलं होतं, म्हणजे वर्क डन बाय द सिस्टम. जर बाय द सिस्टम आहे तर ऑब्विसली वर्क डन काय घ्यावं लागेल, निगेटिव्ह घ्यावं लागेल, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस 15 किलो जूल घ्यावं लागेल, आणि क्यू इज इक्वल्स टू मायनस 2 किलो जूल घ्यावं लागेल, आणि डेल्टा यू फाइंड आउट करावं लागेल. तर डेल्टा यू फाइंड आउट करायसाठी सिम्पली आपल्याजवळ फर्स्ट लॉचं एक्सप्रेशन तर होताच, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. आपल्याकडे क्यू पण आहे, डब्ल्यू पण आहे, त्याला विथ प्रॉपर साइन्स आपण इक्वेशन मध्ये पुट केलं आणि आपल्याला मायनस 17 किलो जूल आन्सर मिळाला. नेक्स्ट, कॅल्क्युलेट चेंज इन इंटरनल एनर्जी. परत आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायचे आहे फॉर द सिस्टम. इफ 25 ऑफ किलो जूल ऑफ वर्क डन बाय द सिस्टम, परत वर्क डन बाय द सिस्टम आहे म्हणजे डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस 25 किलो जूल घ्यावं लागेल, अँड इट ऍब्सॉर्ब्स 10 किलो जूल ऑफ हीट. आता म्हटलं आहे हीट ऍब्सॉर्ब झाली म्हणजे सिस्टमनी हीट आत घेतली म्हणजे हीट ऍड झाली, म्हणजे क्यू इज इक्वल्स टू प्लस 10 किलो जूल. तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट लॉचं एक्सप्रेशन डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. तर क्यू आहे 10 आणि डब्ल्यू आहे मायनस 25, दॅट इज इक्वल्स टू मायनस 15 किलो जूल आपला आन्सर असायला पाहिजे. तर ऑप्शन सी इज द आन्सर. त्यानंतर कॅल्क्युलेट द वर्क डन if 1 mole of certain gas
n is equals to 1 is compressed isothermally म्हणजे at constant temperature and reversibly. तर बघा रिव्हर्सिबली म्हटल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे की आपण इथे मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला यूज करू शकतो कारण वर्क डन मॅक्सिमम कधी होते जेव्हा प्रोसेस रिव्हर्सिबल असते. तर टेम्परेचर दिला आहे ऍट 300 केल्विन फ्रॉम इनिशियल प्रेशर P1 इक्वल टू x टू फायनल प्रेशर P2 इज इक्वल टू 2x. सिंपल आहे. आपल्याला म्हटलं आहे कॅल्क्युलेट द वर्क डन आणि म्हटलं आहे आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे वर्क डन मॅक्सिममचा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. तर सर्वात पहिले आपण डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला लिहिला. त्यामध्ये सर्व गिवन व्हॅल्यू n r t log टू द बेस 10 p1 अपॉन p2 त्याला आपण पुट केलं म्हणजे सर्व गिवन व्हॅल्यूला आपण फॉर्म्युलामध्ये पुट केलं. फॉर्म्युलामध्ये पुट केलं आणि बघा x x कॅन्सल झाला म्हणजे log ऑफ 0.5 त्याची व्हॅल्यू आपण इथे पुट केली आणि सिम्पली सॉल्व्ह केलं तर आपल्याला डब्ल्यू मॅक्स मिळाला 1.729 ऑप्शन ए. बघा कोणत्याही क्वेश्चनला अप्रोच करताना क्वेश्चनला पाहून घाबरायचं नाही कारण बघा जेव्हा मला इथे x दिसला किंवा इथे 2x दिसला तर असं वाटतं एका मिनिटासाठी की बहुतेक हा क्वेश्चन हार्ड असेल किंवा काहीतरी व्हेरिएबल्सच्या टर्म्स मध्ये काम होत आहे काहीतरी डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन असेल तर लीव्ह करतो. पण एक वेळा क्वेश्चनला अप्रोच करणं स्टार्ट करा बघा किती इझी होतं. जस्ट P1 आणि P2 च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि x x कॅन्सल आउट झाला म्हणजे x चा तर काही रोलच नव्हता. तर अशा प्रकारे काही क्वेश्चन्स हार्ड दिसतात पण ते इझीच असतात. तर एक वेळा तरी अप्रोच करायचं क्वेश्चनला. हा जो क्वेश्चन आहे सेम त्याच फॉर्मॅट मध्ये आहे सर्व व्हॅल्यूज गिवन आहे. रिव्हर्सिबल म्हटलं आहे म्हणजे डब्ल्यू मॅक्स यूज करायचा आहे फॉर्म्युला यूज करा आणि तुम्ही आन्सर काढू शकता. त्यानंतर एन्थॅल्पी ऑफ द सिस्टम आपण फॉर्म्युला वाईजच जाणार आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे आहे ते डिस्कस करून घेऊ एन्थॅल्पी टॉपिकचे आणि मग क्वेश्चन्स बघू. तर जे सिस्टमची एन्थॅल्पी असते ती असते एच नी डिनोट करते U प्लस PV म्हणजे इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर इंटू व्हॉल्यूम. याला जर आपण सम आउट केलं तर हे आपल्याला देते एन्थॅल्पी ऑफ द सिस्टम. पण जसं आपण सिस्टमला चेंज करतो इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत तर त्याची इंटरनल एनर्जी पण U1 U2 प्रेशर पण P1 P2 आणि व्हॉल्यूम V1 V2. सांगायचा अर्थ हे सर्व पॅरामीटर्स जे आहे ते इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट मध्ये जाताना चेंज होते. जर हे सर्व पॅरामीटर्स चेंज होते याचा अर्थ याची जे हे एन्थॅल्पी आहे ते पण चेंज होणार म्हणजे पहिले काहीतरी एन्थॅल्पी H1 राहील नंतर काहीतरी एन्थॅल्पी H2 बनून जाईल. तर चेंज इन एन्थॅल्पी साठी पण काही फॉर्म्युला असायला पाहिजे. चेंज इन एन्थॅल्पी म्हणजे डेल्टा H. तर या फॉर्म्युलामध्ये ट्रान्सफर करा इझिली डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. तर हा झाला एन्थॅल्पीचा फॉर्म्युला हा झाला चेंज इन एन्थॅल्पीचा फॉर्म्युला. तर आणि चेंज इन एन्थॅल्पी काय असते डेल्टा H असते H2 मायनस H1 जसं आपण डेल्टा V ला लिहायचो V2 मायनस V1. H2 आहे फायनल एन्थॅल्पी आणि H1 आहे इनिशियल एन्थॅल्पी. आता हा झाला आपला सिंपल रिक्वायर्ड फॉर्म्युला फॉर न्यूमेरिकल्स. बघा हा जो फॉर्म्युला आहे हा डिपेंड करते की आपली जे रिॲक्शन आहे त्यामध्ये कोणते स्टेट्स ऑफ मॅटर प्रेझेंट आहेत. जसं की होऊ शकते की रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्स आहे की रिॲक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस आहे. जर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्स असेल तर काय होणार जे व्हॉल्यूम आहे ते इतकं चेंज होणार नाही म्हणजे व्हॉल्यूमचा जो चेंज आहे तो कमी असते कारण सॉलिड्स जे आहे ते इनकम्प्रेसिबल आपण कन्सिडर करतो म्हणजे व्हॉल्यूम चेंज होणारच नाही इनकम्प्रेसिबल असल्यामुळे. जर व्हॉल्यूम चेंज होणार नाही तर डेल्टा व्ही काय होऊन जाईल 0 होऊन जाईल आणि डेल्टा व्ही 0 झाला म्हणजे डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U उरला. तर हा जो एक्सप्रेशन आहे हा चेंज इन एन्थॅल्पीचा एक्सप्रेशन असते फॉर रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग सॉलिड अँड लिक्विड. पण जर आपल्याला म्हटलं आहे की रिॲक्शन्स इन्व्हॉल्व्ह गॅसेस तेव्हा आपण कोणता एक्सप्रेशन यूज करू ते बघू. तर जर गॅसेस सोबत रिॲक्शन होत आहे तर गॅसेसचं बघा व्हॉल्यूम खूप सिग्निफिकंटली चेंज होते. आपण असं नाही म्हणू शकत की व्हॉल्यूम नेग्लिजिबल चेंज आहे व्हॉल्यूम मध्ये कारण गॅसेस एक सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाय करते. परत थोडासा पिस्टनला वर खाली केल्याने त्याचं व्हॉल्यूम पण खूप जास्त चेंज होऊन जाते म्हणजे आपण म्हणू की फायनल व्हॉल्यूम V2 आहे आणि इनिशियल V1 आहे. डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P डेल्टा V होता याला आपण लिहू डेल्टा U प्लस P इंटू V2 मायनस V1
म्हणजे डेल्टा यू प्लस PV2 मायनस PV1. तर अशा प्रकारे आपण अप्रोच केला एन्थॅल्पीच्या इक्वेशनला फॉर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस. पण आता आपल्याला माहित आहे PV इज इक्वल्स टू NRT असते, तर PV1 इज इक्वल्स टू N1 RT. इथे लिहा डेल्टा यू प्लस P सिमिलर वे मध्ये V2 आहे, तर आपण इथे लिहू शकतो N2 RT मायनस N1 RT. तर डेल्टा यू प्लस N2 मायनस N1 इंटू RT ला आपण कॉमन काढून घेतो. आता हा जो N2 मायनस N1 आहे हा आहे डिफरन्स बिटवीन द मोल्स ऑफ गॅसेस. म्हणजे पहिले इनिशियल फेज मध्ये हा सिस्टमचा इनिशियल फेज आहे, हा सिस्टमचा फायनल फेज आहे किंवा फायनल स्टेट आहे. तर इनिशियल स्टेट मध्ये सिस्टम जवळ होते N1 मोल्स आणि फायनली सिस्टम जवळ झाले N2 मोल्स. तर या दोघांचा जो डिफरन्स आहे तो आहे N2 मायनस N1 आणि तो आपण इथे लिहिला चेंज इन एन्थॅल्पीच्या इक्वेशन मध्ये. तर अशा प्रकारे फॉर गॅसियस रिॲक्शन्स जे चेंज इन एन्थॅल्पीची जे इक्वेशन आहे ती काय आली, डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस N2 मायनस N1 इंटू RT. आता N2 मायनस N1 ला आपण डेल्टा NG ने सबस्टिट्यूट करू प्लस डेल्टा NG RT. हा डेल्टा NG जो आहे हा आहे डिफरन्स बिटवीन द मोल्स ऑफ गॅसेस. सांगायचा अर्थ की हे एक इम्पॉर्टंट डेरिवेशन होती म्हणून मी याच्यावर टाइम स्पेंड केला आणि हा जो फॉर्म्युला निघून आला डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल्टा NG RT हा पण एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्या बेसिसवर भरपूर क्वेश्चन सीईटी मध्ये विचारला जाते. चला तर लेट्स चेक. एक हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की चेंज इन एन्थॅल्पी ऑफ द सिस्टम इज इक्वल टू हीट ट्रान्सफर फ्रॉम इट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हा एक स्टेटमेंट आहे, याला लक्षात ठेव जा. बघा लास्ट स्लाइड वर आपण एन्थॅल्पीचा फॉर्म्युला बघितला, चेंज इन एन्थॅल्पी इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता बघा आपल्याला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला असतो मायनस पी डेल्टा व्ही आणि या फॉर्म्युला मध्ये आपण पुढे बघितलं होतं डेल्टा यू प्लस डेल्टा एनजी आर टी. आता हा जो पी डेल्टा व्ही आहे याला सबस्टिट्यूट केलं डेल्टा एनजी आर टी ने, तर मी म्हणू शकतो की वर्क डनच्या फॉर्म्युला मध्ये पण मी पी डेल्टा व्ही ला सबस्टिट्यूट करू शकतो डेल्टा एनजी आर टी ने मायनस डेल्टा एनजी आर टी. बघा मायनस जसा तसाच राहू दिला, फक्त पी डेल्टा व्ही ला आपण चेंज केलं डेल्टा एनजी आर टी ने आणि हा आपला नवीन वर्क डनचा फॉर्म्युला तयार झाला. नवीन फॉर्म्युला म्हटल्यापेक्षा असा फॉर्म्युला जो आपण यूज करतो व्हेन देअर आर गॅसेस इन द सिस्टम. जेव्हा गॅसियस रिॲक्शन होत आहे तेव्हा आपण वर्क डनचा हा फॉर्म्युला यूज करू शकतो मायनस डेल्टा एनजी आर टी. तर आता या फॉर्म्युला थोडंफार अनालाइज करू. आपल्याकडे फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एनजी आर टी, वर्क डनचा फॉर्म्युला. या फॉर्म्युला मध्ये जो डेल्टा एनजी आहे तो आहे N2 मायनस N1. N2 आहे फायनल मोल्स ऑफ सिस्टम, N1 आहे इनिशियल मोल्स ऑफ सिस्टम. जर N2 इज ग्रेटर दॅन N1 असला तर हा डेल्टा NG जो आहे तो पॉझिटिव्ह राहणार. जर डेल्टा NG हा पॉझिटिव्ह आहे तर वर्क डन ओव्हरऑल काय होईल, नेगेटिव्ह होईल. म्हणजे वर्क डन जे येणार ते लेस दॅन 0 येणार. लेस दॅन 0 किंवा नेगेटिव्ह वर्क डन असायचा अर्थ काय आहे की वर्क डन बाय द सिस्टम आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा पण आपल्याला वर्क डनचं नेगेटिव्ह साईन येते तेव्हा आपण बाय द सिस्टम कन्सिडर करतो वर्क डन. तर सांगायचा अर्थ की जेव्हाही N2 ग्रेटर दॅन N1 आहे तेव्हा डेल्टा NG पॉझिटिव्ह राहील. डेल्टा NG पॉझिटिव्ह राहील म्हणजे वर्क डन नेगेटिव्ह राहील. वर्क डन नेगेटिव्ह असल्यामुळे आपण कन्क्लूड करू की वर्क इज डन बाय द सिस्टम. आता दुसरा सिनॅरिओ, जर N2 हा जो N2 आहे हा लेस दॅन N1 आहे म्हणजे जो डेल्टा NG आहे हा एक नेगेटिव्ह डिफरन्स येणार. बघा जर N2 लहान आहे आणि N1 मोठा आहे तर ऑब्विसली जो डिफरन्स आहे याचा कम्प्लीट डिफरन्स तो नेगेटिव्ह येणार म्हणजे डेल्टा NG नेगेटिव्ह झाला. वर्क डनच्या फॉर्म्युला मध्ये जर आपण डेल्टा NG नेगेटिव्ह टाकला
तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल, कारण समोर पण एक वर्क डनच्या फॉर्म्युलामध्ये मायनस साइन असते. तर वर्क डन इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह तयार झाला आपल्याकडे. जर पॉझिटिव्ह वर्क डन आहे तर आपण कन्क्लूड करू शकतो की वर्क इज डन ऑन द सिस्टम. तर अशा प्रकारे हे कन्क्लुजन आहे जे आपण या फॉर्म्युलावरून काढलं. आणि यावर पण खूप क्वेश्चन येतात सीईटी मध्ये. म्हणजे काही गॅसियस रिॲक्शन आपल्याला दिली असेल आणि आपल्याला सिम्पली विचारले जाते की या गॅसियस रिॲक्शन मध्ये वर्क डन ऑन द सिस्टम असेल की वर्क डन बाय द सिस्टम असेल. तर तेव्हा आपल्याला काय करायचं असते, सिम्पली N2 - N1 करून पाहायचं असते. पुढे आपण असे क्वेश्चन्स बघूच. तर जर N1 इक्वल टू N2 असेल तर काय, तर डेल्टा NG इक्वल्स टू 0 होऊन जाणार. जर डेल्टा NG इक्वल्स टू 0 झाला म्हणजे वर्क डन इक्वल टू 0. अशा प्रकारे हे झालं अनालिसिस या वर्क डनच्या इक्वेशनचं फॉर गॅसियस रिॲक्शन. आता क्वेश्चन्स बघा. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन्स दॅट एक्झिबिट नेगेटिव्ह वर्क डन. बघा, जेव्हा पण असं विचारलं जाते की नेगेटिव्ह वर्क डन आहे की पॉझिटिव्ह वर्क डन आहे, मोस्टली अशा क्वेश्चनसाठी आपण वर्क डनचा हा फॉर्म्युला यूज करतो, मायनस डेल्टा NG RT. या कारण यामध्ये आपल्याला सिम्पली काय असते, डेल्टा NG काढायचं असते, म्हणजे N2 - N1 काढायचं असते आणि आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. तर सर्वात पहिली इक्वेशन बघा, जितके पण गॅसियस मोल्स आहे फक्त त्याचंच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. जसं इथे O2 गॅस आहे, H2O लिक्विड आहे, H2O2 लिक्विड आहे. तर फायनल जो आहे, फायनल म्हणजे प्रोडक्टच्या साईडला जितके पण गॅसियस मोल्स असेल ते असणार आपले N2 आणि रिॲक्टंट साईडला जितके गॅसियस मोल्स असेल ते असणार आपले N1. तर बघा, पहिल्या केसमध्ये N2 काय आहे, 1, कारण ऑक्सिजनचा फक्त एकच मोल प्रेझेंट आहे. आणि N1 काय आहे, 0, कारण रिॲक्टंट साईडला एकही गॅसियस मोल प्रेझेंट नाही आहे. तर हा झाला 1. जर N2 - N1 हा 1 झाला, 1 काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. या डेल्टा NG ला तुम्ही W मध्ये टाका, W च्या इक्वेशन मध्ये टाका. W इज इक्वल्स टू -1 RT. आपल्याला माहित आहे R आणि टेम्परेचर तर पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणजे हा जो फायनल व्हॅल्यू आला वर्क डनचा तो काय आला, एक नेगेटिव्ह व्हॅल्यू आला. बघा, W इज इक्वल्स टू -RT येत आहे. म्हणजे जो नेगेटिव्ह वर्क डन देणारी जी इक्वेशन आहे ती आपली ही पहिलीच इक्वेशन आहे. पण तरी फॉर बेटर अंडरस्टँडिंग आपण बाकी इक्वेशन्स पण अनालाइज करू. तर इथे बघा, इथे आपलं काय, डेल्टा NG आलं होतं 1 आणि देअरफॉर आपलं वर्क डन येत होतं नेगेटिव्ह. तसंच नेक्स्ट इक्वेशन बघा, नेक्स्ट इक्वेशन मध्ये जो N2 आहे त्यासाठी आपल्याला प्रोडक्ट साइड पाहावं लागेल. प्रोडक्ट साइड मध्ये नो गॅसियस मोल, 0 गॅसियस मोल आहे म्हणून N2 0 झाला. आता N1 साठी आपल्याला पाहावं लागेल रिॲक्टंट साइड. बघा, इथे NH3 चा 1 मोल आहे गॅसियस फॉर्म, HCl चा पण 1 मोल आहे गॅसियस फॉर्म, म्हणजे N1 आहे आपल्याकडे 2, 1 + 1 2. तर N2 - N1 काय झालं याच्यासाठी, 0 - 2 म्हणजे -2 झालं डेल्टा NG. आता डेल्टा NG जर नेगेटिव्ह आहे तर वर्क डन काय असणार, मायनस इंटू -2 RT. मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे +2 RT. म्हणजे या केसमध्ये, सेकंड केसमध्ये आपलं वर्क डन तर पॉझिटिव्ह येत आहे. सिमिलरली या केसमध्ये आणि या केसमध्ये तुम्ही अनालाइज करून बघा, तुम्हाला माहित पडेल की बाकी दोन केसेसमध्ये पण तुमचं वर्क डन पॉझिटिव्ह येईल, कारण डेल्टा NG दोन्ही केसमध्ये नेगेटिव्ह येणार. तर आपल्याला काय पाहिजे होतं की कोणत्या केसमध्ये वर्क डन नेगेटिव्ह येणार. तर कोणत्या केसमध्ये आपलं वर्क डन नेगेटिव्ह आलं सांगा. आपलं वर्क डन पहिल्या केसमध्येच नेगेटिव्ह आलं, म्हणजे करेक्ट ऑप्शन इज आन्सर ए. बघा, इथे पण एक्सप्लेनेशन तसंच दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन इन द फॉलोइंग रिॲक्शन 27 डिग्री सेल्सिअस. तर वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे ऍट 27 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला ही सिंपल रिॲक्शन दिली आहे. जर तुम्ही रिॲक्शनला ऑब्झर्व कराल तर तुम्हाला माहित पडेल की हे गॅसियस रिॲक्शन आहे. आणि गॅसियस रिॲक्शन साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू -डेल्टा NG RT. डेल्टा NG फाइंड आउट करा. N2 - N1 असते. N2 काय आहे, प्रोडक्ट साइडचे गॅसियस मोल्स, N1 आहे रिॲक्टंट साइडचे गॅसियस मोल. प्रोडक्ट साइडला किती मोल आहे, 4. रिॲक्टंट्सला किती मोल आहे, 4 + 2 म्हणजे 6. 4 - 6 काय आला, -2. तर डेल्टा NG इक्वल्स टू आपलं झालं -2. आता सिम्पली वर्क डनच्या फॉर्म्युलामध्ये आपण पुट करू, मायनस इंटू -2
आर काय असते 8.314 इंटू टी काय आहे 27 डिग्री सेल्सिअस, पण डिग्री मध्ये आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल केल्विन मध्ये, म्हणजे 273 प्लस 27 दॅट इज 300 केल्विन. तर इंटू 300 करा, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, इंटू 8.314 इंटू 300. तर अशा प्रकारे याला जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर तुम्हाला वर्कडनची फायनल व्हॅल्यू मिळेल. बघा हे सोल्युशन एक वेळा बघून घ्या आणि फायनल आन्सर जे आला आहे ते आला आहे 4988.4. नाउ एन्थॅल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन. कोणत्याही केमिकल रिएक्शनची एन्थॅल्पी आता कशी काढायची ते बघू एन्थॅल्पीच्या व्हॅल्यू वरून. आतापर्यंत आपण एन्थॅल्पीचा फक्त एक सिंपल फॉर्म्युला डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हा बघितला. हा फॉर्म्युला होता फॉर द चेंज इन एन्थॅल्पी ऑफ एनी सिस्टम. आता आपण एखाद्या केमिकल रिएक्शन साठी बघू. आपल्याकडे केमिकल रिएक्शन ही आहे बघा, ए प्लस बी इज इक्वल्स टू सी प्लस डी, ज्यामध्ये ए चे मोल्स आहे स्मॉल ए, बी चे मोल्स स्मॉल बी, सी चे मोल्स जे प्रोड्यूस झाले ते आहे स्मॉल सी आणि डी चे मोल्स जे प्रोड्यूस झाले ते आहे स्मॉल डी. तर सिंपल आहे, एन्थॅल्पी चेंज कसा राहणार, सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ रिएक्टंट्स. म्हणजे प्रोडक्ट्सच्या ज्या पण टोटल एन्थॅल्पी आहे त्याला सबस्ट्रॅक्ट करायचं, सॉरी जे प्रोडक्ट्सच्या टोटल एन्थॅल्पी आहे त्याचा सम करा आणि जे रिएक्टंट्सच्या टोटल एन्थॅल्पी आहे त्याला सम करा आणि प्रोडक्ट्सच्या एन्थॅल्पीज मधून रिएक्टंट्सची एन्थॅल्पी मायनस करून द्या आणि जे आपल्याला आन्सर मिळेल ते राहील आपली रिएक्टंट रिएक्शनची चेंज इन एन्थॅल्पी. तर आपल्याला सपोज गिवन आहे सी ची एन्थॅल्पी एच सी, डी ची एन्थॅल्पी एच डी, बी ची एन्थॅल्पी एच बी आणि ए ची एन्थॅल्पी एच ए. आता प्रोडक्ट्सची जे सम ऑफ एन्थॅल्पी आहे ते असणार आहे मोल्स इंटू एका याची एन्थॅल्पी प्लस टोटल मोल्स इंटू एका मोलची एन्थॅल्पी मायनस रिएक्टंट साठी काय राहील टोटल मोल्स इंटू एका मोलची एन्थॅल्पी प्लस टोटल मोल्स आहे बी आणि एका मोलची एन्थॅल्पी एच बी. तर अशा प्रकारे आपण लिहिलं टोटल प्रोडक्ट्सची एन्थॅल्पी, टोटल रिएक्टंट्सची एन्थॅल्पी, दोघांना सबस्ट्रॅक्ट केलं आणि आता हे जे आपल्याला मिळेल ही मिळेल आपल्याला रिएक्शनची एन्थॅल्पी, कंप्लीट रिएक्शनची एन्थॅल्पी. तर जर हा जो सम आहे म्हणजे प्रोडक्टच्या एन्थॅल्पीचा सम डेल्टा एच प्रोडक्ट हा जर ग्रेटर असला, सॉरी समेशन ऑफ प्रोडक्ट्स हा जर ग्रेटर असला देन एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट्स, तर हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्ह डेल्टा एच सिग्निफाय करतो की रिएक्शन एंडोथर्मिक आहे म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब होत आहे. पण जर डेल्टा एच जो आहे तो आपला नेगेटिव्ह आला म्हणजे लेस दॅन 0 आला तर हा दाखवतो की रिएक्शन जी आहे ती एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक म्हणजे एनर्जी गिव्हिंग आउट रिएक्शन. नेक्स्ट बघा, आता स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशननी पण आपण चेंज इन एन्थॅल्पी रिएक्शनची जी एन्थॅल्पी चेंज आहे किंवा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे सिम्पली तोच फॉर्म्युला जो मागे होता डेल्टा एच आर चा फॉर्म्युला काय होता सी एच सी प्लस डी एच डी मायनस ए एच ए प्लस बी एच बी. पण जेव्हा आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन काढायची आहे तेव्हा आपण या सर्व रिएक्टंट्सची किंवा सर्व प्रोडक्ट्सची स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन यूज केली पाहिजे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवनच असणार सी इंटू एच नॉट एफ किंवा सिंपल एच नॉट ने आपण रिप्रेझेंट करू एन्थॅल्पी. हा जो एच नॉट सी आहे हा रिप्रेझेंट करत आहे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. बघा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सी म्हणजे काय, म्हणजे 1 मोल ऑफ सी ला फॉर्म करायसाठी किंवा तयार व्हायसाठी किती एनर्जी लागली, किती एन्थॅल्पी लागली त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. तसंच एका मोल ऑफ डी ला 1 मोल ऑफ डी ला फॉर्म करायसाठी किती एन्थॅल्पी लागली त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ डी. जर या इक्वेशन मध्ये आपण सर्व म्हणजे ही जे गिवन इक्वेशन आहे यामध्ये आपण सर्व रिप्लेस केलं स्टँडर्ड फॉर्मेशन एन्थॅल्पीजने तर आपल्याला जे फायनल आउटपुट मिळेल
ती त्या रिॲक्शनची स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असणार. सिम्पली स्टँडर्ड व्हॅल्यूजनी रिप्लेस करून द्या. आणि इथे जे आपल्याला फायनली मिळालं ते आहे डेल्टा एच नॉट, म्हणजे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ दॅट रिॲक्शन. तर अशा प्रकारे हे झाली स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता बघू आपण क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन फॉर एंट्रोपी. एंट्रोपी चेंज कसा असते कोणत्याही रिॲक्शनचा? डेल्टा एस इज इक्वल्स टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टेम्परेचर, म्हणजे रिव्हर्सिबल हीट जे एक्सचेंज झाली ते डिवायडेड बाय रिॲक्शन टेम्परेचर जर आपण केलं तर आपल्याला चेंज इन एंट्रोपी मिळते. टोटल चेंज इन एंट्रोपी कधी पण असतो सम ऑफ चेंज इन एंट्रोपी ऑफ सिस्टम प्लस चेंज इन एंट्रोपी ऑफ सराउंडिंग. जर आपण या दोघांचा सम केला तर आपल्याला टोटल एंट्रोपी चेंज मिळते. आता टोटल एंट्रोपी चेंज जो आहे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे खूप इम्पॉर्टंट असते हे माहित करून घ्यायसाठी की प्रोसेस जी आहे ती स्पॉन्टॅनियस असणार की नॉन स्पॉन्टॅनियस असणार. जर डेल्टा एस टोटल जो आहे तो पॉझिटिव्ह आहे तर आपण म्हणतो स्पॉन्टॅनियस प्रोसेस. जर ही व्हॅल्यू नेगेटिव्ह आली, लेस दॅन 0 आली, तर आपण म्हणू नॉन स्पॉन्टॅनियस प्रोसेस. आणि जर डेल्टा एस टोटल इक्वल टू 0 आला तर आपण म्हणू प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. आता बघा क्वेश्चन पाहू. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज म्हणजे आपल्याला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन्स ऑफ रिॲक्शन घ्यावं लागेल. आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला गिवन पण आहे सर्व HF म्हणजे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन्स गिवन आहे. तर सिम्पली आपल्याला काय करावं लागेल? रिॲक्टंट्सच्या एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन्स प्रोडक्ट्सच्या एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन्स मधून रिॲक्टंट्सच्या एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सिम्पली फॉर्म्युला लिहू, डेल्टा H प्रोडक्ट फॉर्मेशन मायनस डेल्टा H रिॲक्टंट्स फॉर्मेशन. ठीक आहे, तर पहिले आपण प्रोडक्ट्सचं लिहूया. प्रोडक्ट साठी बघा H2O आहे आणि CO2 आहे. आपल्याला गिवन आहे दोघांची पण एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, ज्याला आपल्याला मोल्स सोबत मल्टिप्लाय करून लिहावं लागेल. म्हणजे इथे आपण पहिले लिहू प्रोडक्ट साइड. तर 2 मोल्स आहे H2O चे, म्हणजे 2 इंटू मायनस 286 प्लस CO2 चा 1 मोल आहे म्हणजे 1 इंटू मायनस 390 मायनस. आता लिहू आपण रिॲक्टंट साइड. रिॲक्टंट साइडला बघा ऑक्सिजन आहे, पण जेव्हा पण आपल्याला एक प्युअर एलिमेंट दिला असते तर त्याची एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कधी पण 0 घेतल्या जाते. O2 प्युअर दिलेला आहे तर याचा अर्थ याची एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन 0 आहे, म्हणून आपल्याला इथे गिवन पण नाहीये ती. तर उरलं काय? CH4. CH4 चा 1 मोल आहे तर 1 इंटू मायनस 75. या एक्सप्रेशनला सॉल्व्ह करा व्यवस्थित. सॉल्व्ह करून जे आन्सर मिळेल ते यापैकी एक काहीतरी असणार, म्हणजे -887 तुमचा आन्सर आलं पाहिजे. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी चेंज, स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर सिंथेसिस ऑफ अमोनिया गॅस. आता बघा स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज काय असते? फॉर द सिंथेसिस ऑफ अमोनिया गॅस. सिंथेसिस ऑफ अमोनिया गॅस म्हणजे अमोनिया गॅसच्या फॉर्मेशनसाठी. आणि स्टँडर्ड एन्थॅल्पी म्हटली आहे म्हणजे 1 मोल ऑफ अमोनिया गॅसच्या फॉर्मेशनसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे एन्थॅल्पी. कशावरून कॅल्क्युलेट करायची आहे? तर या गिवन 2 इक्वेशन्स वरून कॅल्क्युलेट करायची आहे. दोन्ही इक्वेशन्सला ऑब्झर्व करा. ट्वाइस H2 गॅस प्लस N2 गॅस गिव्स N2H4 गॅस. आता N2H4 गॅस प्लस H2 गॅस गिव्स ट्वाइस NH3 गॅस. बघा जर या इक्वेशनला आपण ऍड केलं तर काय होणार? सॉरी, या इक्वेशनला जर आपण ऍड केलं तर आपल्याला माहित आहे या साइडला मिळेल N2H4 प्लस ट्वाइस NH3. सिम्प्लिफिकेशन साठी सध्या गॅस स्टेट वगैरे लिहत नाहीये, NH3. आणि इकडे मिळणार ट्वाइस H2 प्लस N2 प्लस N2H4 प्लस H2. जे दोन्ही साइडला कॉमन आहे त्याला कॅन्सल आउट करा आणि उरलं काय मग? ट्वाइस H2 प्लस N2 प्लस H2. H2 प्लस H2 काय होऊन जाणार? इथे येणार थ्राइस H2 गिविंग ट्वाइस NH3. बघा आपल्याला या दोन्ही रिॲक्शन साठी इंडिव्हिज्युअल एन्थॅल्पीज दिल्या आहे.
94.5 किलो जूल आणि -187.6 किलो जूल. आता आपण जर या दोन्ही रिएक्शन्सला ऍड करत आहे आणि एक नवीन रिएक्शन तयार करत आहे, त्या नवीन रिएक्शनची एन्थॅल्पी काय असते? ही जी नवीन रिएक्शन इथे तयार झाली, वर लिहिते मी, थ्राइस H2 प्लस N2 इज इक्वल्स टू ट्वाइस NH3. या नवीन रिएक्शनची एन्थॅल्पी काय असणार? याची एन्थॅल्पी असणार या दोन एन्थॅल्पीजचा सम. हे बघा, जर आपण कोणती दोन रिएक्शन्स ऍड करत आहे तर त्याच्या एन्थॅल्पीज ऍड होईल. जर दोन रिएक्शन्स आपण सबस्ट्रॅक्ट करत आहे त्याच्या एन्थॅल्पीज सबस्ट्रॅक्ट होईल. तर सिम्पली इथे आपण दोन रिएक्शन्स ऍड केल्या म्हणून आपण दोन्ही एन्थॅल्पीज ऍड करू. 95.4 प्लस -187.6 आणि आपल्याला या थर्ड रिएक्शनची एन्थॅल्पी मिळेल. थ्राइस H2 प्लस N2 gives twice NH3 आणि डेल्टा H3 आहे याची एन्थॅल्पी. आता आपल्याला म्हटलं आहे की सिंथेसिस ऑफ अमोनियासाठी तुम्ही फाइंड आउट करा एन्थॅल्पी चेंज. सिंथेसिस ऑफ अमोनिया म्हणजे 1 मोल अमोनिया तयार झाला पाहिजे, पण आपल्याला जी इथे एन्थॅल्पी मिळत आहे डेल्टा H3 हे किती मोल्स ऑफ अमोनियासाठी मिळत आहे? आपल्याला मिळत आहे 2 मोल्स ऑफ अमोनियासाठी. म्हणून आपण काय करू, जी पण व्हॅल्यू आपल्याला इथे मिळेल डेल्टा H3 त्याला आपण डिवाइड करू 2 नी, म्हणजे आपल्याला 1 मोल ऑफ अमोनियासाठी एन्थॅल्पी मिळणार. जर इथे आपल्याला 3 मोल्स ऑफ अमोनिया मिळाला असता तर आपण डेल्टा H3 ला 3 मोल्सनी डिवाइड केलं असतं, कारण आपल्याला पर मोल एन्थॅल्पी पाहिजे, तेव्हा ती एन्थॅल्पी होईल सिंथेसिस ऑफ अमोनिया गॅससाठी. तर अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेमला अप्रोच करू. एक वेळाचं सोल्युशन बघून घ्या. ऍडिंग रिएक्शन्स 1 and 2, या दोन्ही रिएक्शन्सला आपण ऍड केलं. ऍड केल्यावर आपल्याला ही रिएक्शन मिळाली. या रिएक्शनचे जे एन्थॅल्पी चेंज आहे ते फाइंड आउट करायसाठी आपण या दोन एन्थॅल्पीजला ऍड केलं. मग आपल्याला फायनली ही एन्थॅल्पी मिळाली डेल्टा H3. पण आपल्याला पाहिजे सिंथेसिस ऑफ अमोनिया गॅस, म्हणजे 1 मोल ऑफ अमोनिया गॅस तयार झाला पाहिजे. तर इथे तयार होत होता 2 मोल. मग आपल्याला 1 मोलचा काढायसाठी आपण सिम्पली या डेल्टा H ला डिवाइडेड बाय 2 केलं आणि आपल्याला मिळालं -46.1. आता बघा गिब्स फ्री एनर्जी. तर गिब्स एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे G इज इक्वल्स टू T मायनस T, G इज इक्वल्स टू H मायनस TS. तर H आहे, हा आहे एन्थॅल्पी, T आहे टेम्परेचर आणि S आहे एंट्रोपी. तर ही झाली गिब्स एनर्जीची इक्वेशन. गिब्स एनर्जीला आपण चेंज इन गिब्स एनर्जीच्या फॉर्म मध्ये लिहू, डेल्टा G. तर काय होणार, डेल्टा H मायनस T डेल्टा S, अशी एक इक्वेशन मिळाली. परत एक अजून इक्वेशन आहे आपल्याजवळ डेल्टा G ची. एक तर झाली डेल्टा G इज इक्वल्स टू डेल्टा H मायनस T डेल्टा S. एक इक्वेशन आहे ही, म्हणजे डेल्टा G इज इक्वल्स टू डेल्टा G नॉट. डेल्टा G नॉट आहे स्टँडर्ड चेंज इन गिब्स फ्री एनर्जी प्लस RT ln Q. तर बघा इक्विलिब्रियम डेल्टा G 0 असते, म्हणजे डेल्टा G नॉट काय होऊन जाईल, डेल्टा G नॉट होईल मायनस RT ln Q. आणि इन द केस ऑफ इक्विलिब्रियम Q च्या जागी लिहित असतो K, कारण Q रिप्लेस करून देते K ला. K असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर आपली जी इक्वेशन तयार झाली ती तयार झाली ही. इथे बघा डेल्टा G नॉट इज इक्वल्स टू मायनस RT ln KC आणि डेल्टा G नॉट इज इक्वल्स टू मायनस RT ln KP. KC रिप्रेझेंट करते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, KP पण रिप्रेझेंट करते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. पण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असते, K असते इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स अपॉन रिएक्टंट्स. जर प्रोडक्ट्स जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये आहे तर आपण C यूज करतो, पण जर हे आपल्याला प्रेशरच्या फॉर्म मध्ये दिलं आहे टर्म तर आपण त्याला P ने डिनोट करतो. तर सेम आहे, KC किंवा KP च्या टर्म्स मध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा आपण सिम्पली लक्षात ठेवू डेल्टा G नॉट इज इक्वल्स टू मायनस RT ln K, where K is equilibrium constant. आता ln ला आपण जर लॉगच्या टर्म्स मध्ये आणायचं आहे तर -2.303 ने मल्टिप्लाय करतो लॉग टू द बेस 10 आणायसाठी. तर अशा प्रकारे आपल्याला ही इक्वेशन पण मिळाली. तर सांगण्याचा अर्थ या पेजवर एक 3 इम्पॉर्टंट इक्वेशन्स अवेलेबल आहे ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन सीईटी मध्ये मिळू शकते. तर सर्वात पहिली आहे ही, डेल्टा G इज इक्वल्स टू डेल्टा H मायनस
टी डेल्टा एस. त्यानंतर ही डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा जी नॉट प्लस आरटीएल एन क्यू. याचाच एक वेगळा फॉर्म आहे हा इक्विलिब्रियमच्या केसमध्ये. आणि तिसरी इम्पॉर्टंट इक्वेशन आहे ही. इक्विलिब्रियम असताना जो डेल्टा जी आहे तो तर 0 होऊन जाते, म्हणजे डेल्टा एच मायनस डेल्टा टी डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस इक्वल्स टू काय झालं, 0 झालं ऍट इक्विलिब्रियम. तर डेल्टा एच इज इक्वल्स टू टी डेल्टा एस म्हणजे टी इज इक्वल्स टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. तर हा पण एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे टू फाइंड आउट. कशासाठी? टू फाइंड आउट टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम. म्हणजे रिएक्शनचे टेम्परेचर काय आहे ऍट इक्विलिब्रियम, त्याच्यासाठी हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन काय आहे. फॉर अ सर्टन रिएक्शन डेल्टा एच हा आहे आणि डेल्टा एस हा आहे. फाइंड द टेम्परेचर सो दॅट डेल्टा जी इज 0. आपल्याला माहित आहे डेल्टा जी इज इक्वल्स टू असते डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. आपल्याला डेल्टा जी दिला आहे 0, डेल्टा एच दिला आहे -225, डेल्टा एस दिला आहे -150. सिम्पली तुम्ही टी फाइंड आउट करू शकता. हो करू शकतो, कारण सर्व जे पॅरामीटर्स आहे इक्वेशन मधले गिवन आहे आणि एका अननोनची व्हॅल्यू काढायची आहे. सिंपल कॅल्क्युलेशन. तर आन्सर येईल 1500 केल्विन. प्रकारे आज आपण थर्मोडायनामिक्स कंप्लीट केला. या लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनामिक्सला सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यूने अनालाइज केलं. त्याच्यातले सर्व इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज ज्यावर न्यूमरिकल्स येऊ शकते किंवा सीईटी मध्ये क्वेश्चन्स येऊ शकते, ते टॉपिक्स आपण कम्प्लिटली कव्हर केले, इन डिटेल कव्हर केले. सोबत प्रत्येक टॉपिक नंतर आपण त्याच्या रिलेटेड पीवायक्यूज पण घेतले, म्हणजे तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. जर तुम्ही इतकाच लेक्चर व्यवस्थित स्टडी केला आणि त्यानंतर याचे थोडेफार क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले, तर तुम्हाला हा चॅप्टर खूप इझी जाईल. या चॅप्टरचे सर्व क्वेश्चन्स तुम्ही इझिली करू शकाल. थँक्यू व्हेरी मच.